करू शकतो. हाऊ वी कॅन ड्रॉ दॅट? त्यासाठी आपल्याला काय आवश्यकता आहे? टू ड्रॉ द डीसी लोड लाईन 2 points are required. 2 points are required: cutoff point and saturation point. Cutoff point means when IC is equal to 0, and in that case VCE is equal to VCC. VC is equal to VCC, and saturation point IC, collector current is maximum. In that case IC is equal to VCC upon RC, and in this way we can get the 2 points. By joining these 2 points we can draw the DC load line. Now let us start our next chapter, digital electronics. The digital is the word that you are well familiar with it. सुरुवातीला आपण सेमीकंडक्टरचा स्टडी केला बघा. We have studied about the semiconductor. सेमीकंडक्टरची डेव्हलपमेंट झाली, we get electronics. आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स मिळालं. त्या आता इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुरुवातीला तुम्ही एनालॉग इलेक्ट्रॉनिक्स बघितलं, एनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, and now we have to study about the digital electronics. डिजिटल म्हणजे काय असतो? तर डिजिटल म्हणजे डिस्क्रिटनेस, कंटिन्युटी नसते याच्यामध्ये. एनालॉग मध्ये कंटिन्युअस असतो, एनालॉग मध्ये कंटिन्युटी असते, आणि डिजिटल मध्ये डिस्क्रिटनेस असतो, असा ब्रेक असतो त्यामध्ये, आणि आपल्याला त्या ठिकाणी आयदर ऑन, ऑफ, क्लोज, ओपन या पद्धतीने. डोर इज आयदर ओपन और क्लोज, डोर इज आयदर ओपन और क्लोज. मधली स्टेप असू शकेल का त्या ठिकाणी? नाही. त्या पद्धतीने इथे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपल्याला फक्त 2 स्टेप्सचा विचार करावा लागतो, दॅट इज आयदर ओपन और क्लोज, ट्रू और फॉल्स. पण एनालॉग मध्ये कंटिन्युटी असते त्या ठिकाणी. नाउ हियर वी हॅव टू स्टडी अबाउट द डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. हियर फॉर स्टडिंग दिस डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स वी कॅन सी अबाउट द नंबर सिस्टीम. इथे आपण नंबर सिस्टीमचा विचार करू. नंबर सिस्टीम काय असते? व्हॉट इज द नंबर सिस्टीम? आपण जी कॉमन सिस्टीम यूज करतो ती कॉमन सिस्टीम आहे डेसिमल नंबर सिस्टीम. वी आर वेल फॅमिलियर विथ दिस डेसिमल नंबर सिस्टीम. आता डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये काय असतं बघा, त्या ठिकाणी आपण जे डिजिट्स यूज करतो, दिस डिजिट्स आर टू बी 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. These are the digits used in decimal number system. How many digits are there? किती digits? 10. Yes? 10. 10 digits. All right. म्हणून decimal number system has the base of 10. लक्षात घ्या. Decimal number system has the base of 10. ही त्याची पहिली प्रॉपर्टी आहे डेसिमल नंबर सिस्टीमची, किंवा तुम्ही त्याला रॅडिक्स असंही म्हणू शकतात. तर या ठिकाणी डेसिमल नंबर सिस्टीम जी आहे ती पोझिशनल वेटेड सिस्टीम आहे. कशा पद्धतीने बघा, इफ वी राईट हियर दिस डिजिट, हा एक डिजिट आपण सिलेक्ट केला, या डिजिटची व्हॅल्यू किती आहे बघा, हा या ठिकाणी आहे. देन दिस डिजिट गोज हियर, then this digit goes here. बघा, पोझिशन त्याची या ठिकाणी यादीची, दॅट वी कॅन सी. इथे त्याची व्हॅल्यू किती असेल? 3.
इज इट राईट? इथे गेल्यावरती त्याची व्हॅल्यू किती होणार आहे? बघा त्याची पोझिशन बदलली, डिजिट तोच आहे. सी दॅट द डिजिट इज सेम, तोच डिजिट आहे, पण काय झालं इथे त्याची पोझिशन चेंज झालेली आहे, त्याची व्हॅल्यू बदलली. इट्स व्हॅल्यू नाउ बिकम्स काय झाली त्याची व्हॅल्यू? 30. राईट. इट्स व्हॅल्यू बिकम्स 30. इथे त्याची व्हॅल्यू होते 300. Here it becomes 300. That's why the decimal number system is the positional weighted system. It is the positional weighted system. मग त्याच पद्धतीने आपण another system यूज करतो आता इथे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, and that is the binary number system. That we can now use here the binary number system. The binary number system मध्ये 2 digits आपण यूज करणार आहोत. We are using 2 digits 0 and 1. Any number that you have to represent is written in terms of 0 and 1. That number can be represented in terms of 0 and 1. That is, it uses only 2 digits. It uses only 2 digits, and therefore its base is 2. Its base is 2. Its base is 2, and therefore binary number system has the base of 2. Binary number system has the base of 2. फक्त त्या ठिकाणी आपण हे 2 डिजिट्स यूज करतोय, 0 आणि 1. We are using only 2 digits 0 and 1 here. त्यामुळे या सिस्टीमचा बेस किती आहे? 2. It is also positional weighted system. That means the value of digit is depends on the position in the given number. The value of digit is depends on its position in the given number. That is, we write here 1 0 1 1 1 1 0 like this, but the values are now changing as their position is changing, and therefore the binary number system is also positional weighted system. Binary number system is also positional weighted system. लक्षात आलंय? Binary number system has the base of 2. Binary number system has the base of 2, and it is positional weighted system. Binary number system is the positional weighted system here. Now, how we can convert binary number into decimal number system? How we can convert binary number into decimal number system? How much steps that we have to be see here? Write the binary number. Write 2 raised to 0, 2 raised to 1, 2 raised to 3, dot dot dot, just below each digit of the binary number from right to left. Discard the 0 and its corresponding 2 raised to 0 number. Then add all the numbers to get their equivalent decimal number. Now let us we can see here how it can be achieved. Steps लक्षात आल्या? परत रिमाइंड करू आपण. Write the given binary number. Write
2 raised to 0, 2 raised to 1, 2 raised to 3, dot, 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 just below each digit of the binary number, from right to left. Discard 0 and its corresponding 2 raised to x number. Then add all the remaining decimal equivalents. Now we can see here, suppose we have the binary number how we can convert binary number into decimal number system. Suppose here any number we can consider here. Conversion from binary to decimal. The decimal is system that we are familiar with it. And binary ही सिस्टीम आपल्याला कळत नाही पण कॉम्प्युटरला कळते. लक्षात घ्या, बायनरी नंबर सिस्टीम ही कॉम्प्युटरला समजते बघा, आणि डेसिमल नंबर सिस्टीम कॉम्प्युटरला समजणार नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्यातील कन्व्हर्शन करायची गरज आहे, कारण आपल्याला फक्त डेसिमल कळते. मग कॉम्प्युटरवरती तुम्ही एखादा ऑपरेशन करणार, फंक्शन एखादं करायचं असेल, त्यावेळेला आपल्याला त्याला इनपुट जो द्यावा लागेल तो बायनरी फॉर्म मध्ये द्यावा लागेल. त्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याचं उत्तर जे असेल ते सुद्धा तो बायनरी फॉर्म मध्ये कळेल. बट बायनरी कॅन नॉट बी अंडरस्टँड टू अस. मग त्याचं परत आपल्याला कन्व्हर्शन डेसिमल मध्ये करावं. अँड दॅट्स वाय इट इज नीड टू स्टडी द कन्व्हर्शन ऑफ बायनरी टू डेसिमल. Suppose we have the number 101 like this simple number. Now how we can convert it into decimal number system? त्याच्या स्टेप्स आपल्याला माहिती आहे. पहिली स्टेप काय? राईट द बायनरी नंबर. हा लिहिला आपण या ठिकाणी 101. राईट द बायनरी नंबर. देन राईट 2 raised to 0, 2 raised to 1, 2 raised to 2. जेवढे डिजिट असतील तेवढं लिहायचं आपल्याला या ठिकाणी, फ्रॉम लेफ्ट टू राईट. या पद्धतीने आपण लिहायचं. सॉरी, फ्रॉम right to left. Right to left. Right. From right to left. Here we have written, we can now write 2 raised to 0, 2 raised to 1, 2 raised to 2. ही सेकंड स्टेप झाली आपली. थर्ड स्टेप काय असेल? डिस्कार्ड और क्रॉस आउट द डेसिमल वेट्स डायरेक्टली बिलो 0. किंवा 0 ची जी टर्म असेल ती डिस्कार्ड करायची आपल्याला. याला आपण क्रॉस आउट करू. But 2 raised to 0 is 1. Anything raised to 0? 1. 1. 2 raised to 2? 4. And that's why its decimal equivalent is 4 plus 1. That is 5. That we can write this number as. याचं कन्वर्शन कसं लिहायचं लक्षात घ्या. 101 हा बायनरी नंबर आहे, त्याचा बेस किती लिहायचा आपण 2 इज इक्वल टू 5. हा डेसिमल सिस्टीम मध्ये आहे, त्याचा बेस 10. In this way we can make the conversion here, or we can have the conversion like this. समजा एक एक्झाम्पल आपण घेऊ 111. In this case, write the binary number. We have written it 2 raised to 0,
2 raised to 1, 2 raised to 2. 2 raised to 0, 1 plus 1 2 plus plus 4 that is equal to 7 7. त्यामुळे 1 1 1 in binary system is equal to 7 7 in decimal number system, right? एक example तुम्ही करा आता, that I can give you the example. 1 0 1 0. Convert it into decimal equivalent. 1 0 1 0. करा conversion. येता है आंसर? 7. हो सर. हाँ ठीक है. 2 raised to 0, 2 raised to 1, 2 raised to 2, 2 raised to 3. याला क्रॉस केला आपण, याला पण क्रॉस करू आपण. मग इथे 2 raised to 1 means 2 raised to 1 is 2 plus याला आपण क्रॉस आउट केलेला आहे 2 raised to 3 that is 8. and therefore it is equal to 10. It is 10. equal to 10. That is 1 0 1 0. याला असं नाही वाचायचं 10 10 10 10. It is wrong. बायनरी नंबर वाचताना अशाच पद्धतीने वाचायचं आहे 1 0 1 0 is equal to, हा मात्र डेसिमल आहे आता 10 डेसिमल. 1 0 1 0 is equal to 10 in decimal number system. Convert it into decimal equivalent. Convert it into decimal equivalent. चॅट बॉक्स मध्ये आन्सर टाकला तरी चालेल. Convert it into decimal equivalent. $27. राईट 27. अजून बाकीच्यांना नाही जमत आहे? राईट. चैताली बारीचं आलं उत्तर. अजून पाटील दिव्या अभ्यास मनियार सॉल्व करा आणि आन्सर येते असेल तर टाका चॅट बॉक्स मध्ये. व्हॉट इज युअर आन्सर? नाही येत आहे? बाकीच्यांना नाही येत आहे का? येस ऑर नो?
हे बघा काय करायचंय तुम्हाला इथे, राईट द नंबर्स ॲज लाईक दिस 2⁻0 प्रत्येक डिजिटच्या खाली लिहायचं आपल्याला, 2⁻1 2⁻2 2⁻3 आणि इथे येईल 2⁻4. The 0 digit directly below the 0 digit, that number has been crossed, or that decimal weight has been crossed here, किंवा त्याला आपल्याला डिस्कार्ड करायचं असतं. मग बघा आता 2⁻0 1 2⁻1 2 प्लस 2⁻3 8 and 2⁻4 16, and that is equal to 27. Answer must be written like this. Answer याच फॉर्म मध्ये लिहायचं आहे, 1 1 0 1 1 base 2 is equal to 27 to the base of 10. समजलं का कन्वर्शन सर्वांना कसं करायचं आहे? नाही हो सर. हो सर. समजलं. Yes, sir. हो सर समजलं. मग फ्रॅक्शन कडे वळायचं आता आपण. हो sir. हाऊ द बायनरी फ्रॅक्शन, जसं आपण डेसिमल मध्ये आपलं डिजिट फ्रॅक्शनल नंबर असतात की नाही, आपण लिहितो बऱ्याच वेळा 3.52 म्हणजे 3 हा 3.52 0.52 हा फ्रॅक्शन आला त्याचा. मग त्या पद्धतीने इथे आपल्याला फ्रॅक्शनल बायनरी मध्ये पण असतात 0.010 लाईक दिस, 0.010 असे नंबर असू शकतात. मग याचं कन्वर्शन कसं करणार? राईट द बायनरी नंबर. समजा आपण लिहिलंय तरी 0.010 0.010. For its conversion in decimal equivalent, we can write here 2⁻1 2⁻2 2⁻3. आता 0 बिलो 0 जे वेट असेल डेसिमल वेट, that has been crossed. मग इथे राहिला 2⁻2 means 2⁻2 is equal to 1 divided by 2⁻2 means 1 divided by 4. 1 divided by 4, and 1 divided by 4 means 0.25. 0.25. That is, you can write here 0.010 is equal to 0.25. इथे बेस 10 असतो आणि याचा बेस 2 असेल. Suppose we have the example 0.1100. Then we write here 2⁻1 2⁻2. इथे बायनरी पॉइंट नंतर लिहायचं आहे मात्र. Write the numbers 2⁻1 2⁻2 2⁻3 dot after the binary point. इथे 2⁻3 2⁻4. These are to be crossed out. 2⁻1 means 1/2 plus 2⁻2 1/4. 1/2 square. That is equal to 1/2 means 0.5.
plus 1/4 means 0.20. 0.2. And that's why you get 0.75. And that's why you write here this number as 0.1100 is equal to 0.75 to the base 10. To the base 10. तर एक प्रॉब्लेम तुम्हाला देतो. झिरो पॉइंट 0.101. Convert it into decimal equivalent. Convert it into decimal equivalent. करायचं कन्वर्शन. झिरो पॉइंट 0101. Sir, 2 raised to minus 4. 2 raised to Minus 4. काय येईल सर? बरं ठीक आहे. 2 raised to minus 4 म्हणजे मग काय येईल त्याचा 1 divided by 2 raised to 4 या 4 पद्धतीने raised to 4. म्हणजे 1 divided by 16. 1 divided by 16. That is 0.06 something. बघू आपण आता या ठिकाणी 2 raised to minus 1, 2 raised to minus 2, 2 raised to minus 3, 2 raised to minus 0.31. ठीक आहे. आपण बघू आता इथे बघा हा क्रॉस आउट करणार. दिस वन हॅज टू बी क्रॉस आउट. हा किती झाला 1 divided by 2 प्लस 1 divided by 16. 1 divided by 2 plus 1 divided by 16. Either you can solve it like this. त्याचा बेस काढून LCM काढून घ्या. 16 इथे येईल मग 8 plus 1 that is 9 divided by 16. मग करायचा भाग डिवायडेशन करावं लागेल तुम्हाला. 0.90 16 5 जा 80. 10 remains there. त्याच्यावर आपण 0 घेतला एक. 16 6 जा 96 अप्रॉक्सिमेटली 0.96 म्हणजे परत 4 उरले. 0 घेतला 2 राहील. म्हणजे दॅट वी राईट हियर 0.0101 in binary system is equal to 0.562 in decimal number system. ते थोडं आपण अप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेशन केलं. ठीक आहे. मग या पद्धतीने येईल तुम्हाला आता
बघा समजा नंबर आहे 0.111 कन्वर्ट इट इंटू डेसिमल इक्विव्हॅलंट. कन्वर्ट इट इंटू डेसिमल इक्विव्हॅलंट. डेसिमल मध्ये या नंबरचं कन्वर्शन करायचं. 0.111 येत आहे उत्तर 0.111 फ्रॅक्शनल नंबर आहे, याचं कन्वर्शन तुम्हाला करायचं आहे. सर 0.91. 0.91 ठीक आहे, आपण बरोबर करू चेक त्याला. 1/2 0.5, 1/4 0.25. किंवा तुम्ही एलसीएम घेऊनही करू शकतात. 1/8 0.1 2 नाही चुकलं सर माझा आन्सर. हा हे लास्ट मध्ये झालं असेल. हो इथे काय येत आहे 1/8 1 divided by 8 करू ना आपण त्या ठिकाणी. 0.10 झालेत ना ते 10. 8 1 जा 1 2 रिमेन्स 8 2 जा 16. तुम्ही पुढे घेऊ शकतात अजून त्याला, पण आपण ठीक आहे 2 डिजिट पर्यंत आपण घेऊ या ठिकाणी. 0 म्हणजे 0.87 that is 0.111 in binary system is equal to 0.87 in decimal number system. समजलंय बायनरी टू डेसिमल कन्वर्शन? सर 0.875 बरोबर आन्सर आहे. 0.85 आहे का? 875. 875 राईट, गुड. 0.875 पुढे मी सोडून दिलं होतं, ठीक आहे राईट. 0.875 हॅव्हिंग द बेस ऑफ 10. तर करता येतील बायनरी टू डेसिमल कन्वर्शन सर्वांना? हो सर. आता तुम्हाला जर असाही नंबर असेल तर करता यायला पाहिजे. समजा इफ द नंबर इज गिवन टू यू लाईक दिस 101.1001 द नंबर इज लाईक दिस. आता या नंबरचं कन्वर्शन कसं करणार बघा. इथे तुम्हाला लिहिता येईल 2⁻0 लेफ्ट साइडला, 2⁻1 आणि 2⁻2. राईटला बघा इथे 2⁻1 2⁻2 2⁻3 आणि 2⁻4. इथे हा क्रॉस आउट, सॉरी this one is crossed. 2⁻0 1 plus 2⁻2 4. इकडे या साइडला कॅल्क्युलेशन 1 divided by 2. This one is crossed out plus 1 divided by 2⁻4 means 16. आधी मिळालेलं होतं आपल्याला आन्सर, तसंच येईल ते 16. इथे 8 + 1 9 + 9/16. आय थिंक आपण काय घेतलं होतं त्याचं
5 5 6 समथिंग. मग हा किती झाला? दिस वन बिकम्स 5 and that's why your answer will be 101.1001 binary is equal to 5.56 in decimal number system. 5.56 in decimal number system. ठीक आहे, समजलं हे कन्वर्शन? हो. We have left only 1 minute. समजताय का तुम्हाला? यस सर. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि याच्यावर टाका आपल्या. कन्वर्शनची प्रॅक्टिस करायची. नेक्स्ट टाइम आपण डेसिमल टू बायनरी कन्वर्शन. ठीक आहे, थँक्यू. वी स्टॉप हियर नाउ. सर हो, येस. ह्या लेक्चरचा व्हिडिओ सेंड कराल का प्लीज? आजच्या का? हो हो हो, आजच्याच. चालेल चालेल. थँक्यू सर. हो, सर कालच्या लेक्चरचं पण करून द्या सर सेंड. परवा जे जे झालं होतं ना सर. बरं बरं, चालेल. हो हो, टाकतो. हेच टाकू ना आपल्या आता, कारण आपण हे थोडं मराठी वगैरे मिक्स करून बोलतो. स्टँडर्ड नाही टाकत, मग हे टाकतो तुमच्यासाठी फक्त. हो सर, परवाचं पण टाकून द्या सर. ते लेक्चर मी केलं नाही सर. हो हो, चालेल चालेल.